एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम,
Thank you.
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एकदा वाणी विठोबाचे नाम अनेकापैका म्हणाई आता मोडून या वाटा सूक्ष्म मधुसर केला राज्यभार चाली ऐसा लावणी मृदुंग स्थिती ताळ घोष शिव ब्रह्मरस आवडीन मोडून या वाटा सूक्ष्म मधुसर केला राज्यभार चाली ऐसा तुका म्हणे महापातके पतित तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हिळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म मधुसर केला राज्यभार चाली ऐसा विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैतं गगन सदृशं तस्वमश्चाद्वयम् एकं नित्यमिमलमजं सर्वादि साक्षिं सद्गतं माया चित्तं विठाल
रामलिंगम मध्ये पांडुरंग बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकारा दया तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी तुम्ही माई बाबू पावंत कायम आपतित कीर्ती वर्णो मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या अखिल विश्वाचा मायबा विठ्ठल उभारणारा पांडुरंग तुम्हा सर्व संस्कृत मायबाबा निवडला अभंग देवाच्या सुप्रसिद्ध अवतार संत जगतवंदनीय जगतमाननीय संप्रदाय कळस आणि वैरागाच्या मूर्ती असण्याचं बरं आहे त्यांच्या नामाचं महत्व सांगायला आवडणार आहे विठ्ठल अभंग जरा तुम्हाला वर्णन बाबा रे एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकापैका म्हणाई आता काय सांगतात बाबा रे आम्ही एकच काम करू काय करू त्या भगवान विठोबाचं नाम लावू आणि देवाचं नाम आम्ही घेणार नाही आणि त्या ठिकाणी अनेक देवाकडे जाण्याचे मार्ग आहे पण त्या मार्गाच्या भांडीत आम्ही पडणार नाही मोडोनिया वाटा सूक्ष्म सर केला राज्यभार चालायचा अरे देवाकडे जाण्याचे अनेक रस्ते आहेत अनेक मार्ग आहेत पण भक्ती हा राजमार्ग आहे त्या भक्ती ह्या राजमार्गाने आम्ही जाणार आहोत असं तोपर्यंत होणार आहे आणि हे जाण्याकरता साधन काय आहे लावणी मृदुंग सुतिताल घोष शेरू ब्रह्मरस आवडीनं आणि त्या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या स्वरामध्ये आम्ही ब्रह्मरस सेवन करू आणि एवढं करत असताना आम्ही जरी किती पाक्य असलो तुका म्हणे महा पातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे तर किती पातक आमचे पातक घडली असली तरी पण त्या नामाने जी पातक जळून जाणार आहे हा आपण त्याचा थोडक्यात सारच आहे भाग्यवंत विठ्ठल सगळं अज्ञात आहे सरावाप्रमाणे मौजे चिंचवड जाधववाडी या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आहे रात्री देखील महाराजांचं आपलं या ठिकाणी कीर्तन झालं त्या ठिकाणी होतं अवघाची संसार सुखाचा करीन सर्वांनी आपण तो श्रवण केला आहे आणि या ठिकाणी ही दुपारची सेवा आहे ही मधसारख्या पामराच्या वाट्यावर आहे मध्ये पामर आहे काय थोड पड पायाची आवाहन पायवरी काय अवस्था माहिती मला अहो सर्वांना कळून चुकलंय कसं काय आहे ते पाठीमागे काय सांगायची गरज नाही पण आपल्याला जे कमी आहे ते सांगायला कधी लागू नये विठ्ठल या ठिकाणी मी कीर्तन करता उभा राहिलाय खरं पण काय बोलावं हे मला समजत नाही
सगळ्यांच्या मृदूपणे उपस्थित आहेत मी माझं काम आहे काय थोडपणा याने मी तुम्हाला काय बोलणार विठ्ठल या ठिकाणी उभं राहणं आहे खरा मी सांगतो नेहमी निवडणुकीला उभं राहणं पण सर्वांनी सांभाळून तर कारण महाभारती युद्धामध्ये समोर समोर सैन्य आले कौरव सैन्य समोर आलं अजून वाटलं समोर नातेवाईक आहेत आता मला समोर नातेवाईक दिसत आहेत पण पाठीमाग आहेत ना गाडी मजबूत आहे हो पण पाठीमागे टायर मजबूत आहे ड्रायव्हर कमकुवत आहे महाभारती युद्धामध्ये समोर समोर सैन्य आलेलं आहे आणि समोर सैन्य आल्यानंतर अर्जुनाचं धनुष्य काढवलं अर्जुनाने धनुष्य काढवला तर लोकांना वाटलं अर्जुन घाबरलं जसं मला वाटलं आता बुवा पाहिजे शब्दामध्ये गेला बुवा घाबरला विठ्ठला घाबरायचं कारण नाही कारण मंडळी आपलीच आहे ना माऊलींची मंडळी आपलीच मंडळी आहे कारण ज्यावेळेस सद्गुरूंच्या समोर गेला आशीर्वाद झाले करतात त्यावेळी विचारलं दत्ताराम अजून किती पाठ आहेत म्हटलं 10-12 अजून पाठ आहेत मग कसं काय व्हायचं म्हटलं तुमचा आशीर्वाद स्वरज्ञान पत्ता नाही कारण तुम्ही सांगितलं पहिल्या शब्दामध्ये सर्वांना कळले कसं काय सांगायची काय गरज नाही मग म्हटलं जा होईल मग या ठिकाणी मी बोलणार नाही आता माझं साह्य तुम्ही करावे देवा देवा आता सहाय्य करणार तुझे तुझी घेई सेवा माझ्याकडे नाही बघितलं चालेल इकडे बघा कारण ह्या म्हणजे आपण का आणले आपण रोजच आहोत कारण मी असं सांगितलं आपल्याकडे परमात्मा सुरुवात झालेली आहे आपला संसार सुखाचा आला आहे झाला की नाही 1990 मध्ये स्थापना आली या मंदिरामध्ये विठ्ठलबाईची पण त्यावेळेस आमच्याकडे एकही टाळकरी उभा नव्हता हिवळीचे रोप जावे द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्यावेळेस आपल्याला कोणी नव्हते सर्व म्हणजे बाहेर उडायची आणि कार्यक्रम करून निघून जायची पण आता आमच्याकडे काय हरे कमी मोगरा फूल कारण या ठिकाणी स्थापना केल्यानंतर वैकुंठवासी शिवराम जाधव वैकुंठवासी तुकाराम बुवा या दिवशी निघून गेले आहे कारण मला वाटतं 17 ते 18 वर्ष पांडुरंगाची सेवा केली आणि पण जाताना एवढं मन प्रफुल्लित होऊन गेलं की त्याला वाटलं मी जे रोप लावलंय कारण मंदिर बांधणं सोपं आहे त्याच्याकडे पैसा आहे तो मंदिर बांधू शकतो पण मंदिरामध्ये दिवा लावल्या जातात दिवा जन्माला पाहिजे विठ्ठल आणि काही दिवसापूर्वी ते निघून गेले आहेत आणि हा सर्व कारभार आमच्यावर सोपवला आहे आता आम्ही काही जास्त करून फिरत नाही प्रकाशवान समाजामध्ये कारण हा अक्कलनारायण सप्ताह आहे कोणाचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद आहे आणि त्यानिमित्त हा चालणारा परंपरा आपण जपासावं आजच्या ठिकाणी मी मला बोललो की अर्जुनाने धनुष्य बाण ठेवला आहे आणि काय म्हणलं लोकांना वाटलं अर्जुन होता घाबरला आणि जो खाली उतरला तर तू कुठे गेला कौरव सैन्यामध्ये कौरव वाटला अर्जुन आपल्याला मिळाला आपल्या सैन्यामध्ये आला
आता मोठे युद्ध करायची काय गरज नाही. 15 सण आपण हरू शकतो. पण अर्जुन कसं करता खाली उतरला होता? समोर कोण होते? गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य होते. त्यांना नमस्कार केला. भीष्माने सांगितलं, अरे अर्जुना, जर मला नमस्कार करता जर नमस्कार न करता जर युद्ध काय असतं एका क्षणामध्ये तुला मी जिंकला असतं. तसंच ह्या सर्व संत मंडळीच्या चरणावरती मस्तक नाही ठेवलं तर मला विजय प्राप्त होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अशी ही आग्रहाने आपले समाजामध्ये मोठे मंडळी आपल्याकडे का बोलवले? संत संगतीचे काही सांग सुख आपण जे सुख आहे ते सुख देण्याकरता ही मंडळी जाणवणे संसार सर्वांगणी आपल्या संसाराची रात्रामुळे लागत. या ठिकाणी नामपण आपण घेतोय की आपण जास्त बोलणार नाही. माझा अभ्यास पण करणार नाही. काय बोलणार? आपलं नामपण घेता अभ्यास बोलण्याकडे अभ्यास नाही. पण आपल्याला कमी काय आहे ते सांगायला कधी लागू नाही. आता मी सुरुवात इथे केली आणि सुरुवात केल्यानंतर लगेच पाठी वापिस. कारण सांभाळून घ्यावे सगळे. कारण ही मंडळी सगळं सांभाळून घेणार आहे. आपलीच आहे ना. जोपर्यंत मूळ राहत नाही तेव्हा आई तिला उचलून घेऊ शकत नाही. पण या ठिकाणी आपली कमी आहे बाजू त्याच्यात तिला सांगितलं नाही तर ते आपल्या सांभाळून घेतील का? नाही. जाईमुळे सासवेळ पावले गेले. लोक म्हणजे या मुळे हाच उदाहरण घेऊन भेटतो. मी तुझे काही कोणा तरी जाऊ आहे. पाहुणे गेले आहेत आणि काय झालं परीक्षित महाराज माहितीये का? एकदा जावई घरामध्ये आले की सासरे वाटतं आपला कुलदेव आणि जावई पाहुण्यानंतर जावई वस्ती त्या ठिकाणी झाली आहे. पण एक अशी पद्धती एकदा दिवस मावळला की जावई दिशाचे बंद. दिवस मावळले की जावई दिशाचे बंद झाले. अशी परिस्थिती जावई सांगितलं नाही. त्या लोकांना आपल्या सासरवाडी मंडळात सांगितलं नाही. पण मी हे लोकांना पहिले सांगितलं मी बेसूर आहे म्हणून. जावई सांगितलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये रात्रीचे जेवण मांडले गेले आहे आणि मामीने सांगितलं जावई बुवा जेवायला या. जावई बुवा जेवायला आतमध्ये प्रवेश केला आहे. आता बसाय पाठ ताटाखाली पाठ. जावई बुवा गेले आहेत पाटावरती बसले. पण बसलं कसे? भिंतीकडे तोंड करून. ताटाकडे पाठ केली भिंतीकडे तोंड केले. जावई बुवा बसले आहेत. मामी आल्या. जावई बुवा असे काय बसले? मामी मनामध्ये विचार करतात यातल्या कोण नाही त्यातल्या. मामी मनामध्ये विचार करतात जाऊ बुवा असे काय उठा. जाऊ बुवा ताट इकडे आहे. मामी ताट बघित नाही. मामी ताट बघित नाही मी. मग असे का बघते? त्या भिंतीला कलर कसा आहे बघतोय. म्हटलं भिंतीला कलर कसा होतो? जाऊ फिरले जेव्हा सुरुवात. जेवढे हातामध्ये आलं तेवढे जावई खायला सुरुवात केली. दह्याची वाटी साईडला होती. मामींचं लाडकं माजरू त्या ठिकाणी आलं. दही खायला सुरुवात केली. भाग्यवंत दही खाता खाता मामी आले. आवाज जावई माजराने दही खाल्लं ना. आता ह्याने आता तरी सांगा पाहिजे ना. नाही सांगितलं. झाकून ठेवणार किती? मामी काय करणार? तू ते लाडकं माजरू आहे मी हाकलणार कसं? खात्याचं खाऊ द्या. परत जर आलं तर मी जरा सोडणार नाही. विठ्ठल जावईचा भात संपला आहे आणि मामी भात वाढण्याकरता आल्या. आता जावई बोल वाटलं खरोखर हे माझं पुन्हा आलं आहे. जावई बोल जी हाताची चपाटीवाली मामीच्या हात झाली तर काय अवस्था आली असेल? जर पहिलेच सांगितलं असं मला दिसत नाही अशी अवस्था असते. म्हणून आपण जर पहिलेच आपल्याला कमी आहे ते लोकांना सांगितलं तर लोक आपल्याला सावरून घेत राहणार नाही. अभंग नामपण आहे. नामाचं महत्व सांगणार आहे. पण या ठिकाणी आमच्या पूर्वांनी आमचं पुण्य नाही. या ठिकाणी मी कीर्तन करता उभा आहे हे माझं पुण्य नाही. नामदेव माझ्या म्हणावं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तरी कृपा
सद्गुरू माऊलींची कृपा अशी मंडळी संघ घडावा ही सद्गुरू माऊलींची कृपा आहे. कारण अशी मंडळी सहजासहजी आपल्याला मिळत नाही. काय काय लोक म्हणतात मी आलो असतो तर माझ्या हंडीवरती नाव कुठं आहे. महाराज येतोय का कीर्तनला मी आलो असतो पण हंडीवरती नाव नाही. आम्ही नेहमी सांगतो महाराज हंडीवरती नाव काय करायचंय त्या देवाच्या दरबाराचे नाव कोण ना विठ्ठल नाव कुठे पाहिजे. परमार्थामध्ये मान नाही. तीन बर जरी होया अभिमान मेरू समान भारत्यांचा. काही काय म्हणते मनासाठी अपवाद असतात भारतीयांनो. आपला तो विषय नाही कारण मोठ्याने छोट्या मोठे काय बोलावं हे पण ठरलं आहे. कारण तो समोर बसलेली मंडळी चतुर असतात. एकदा कुवाचा शब्द चुकला की मला ज्या बसाखाली गावच्या शब्दावरती कीर्तन केलं आणि गंगेचा विषय आला पुंडलिकायांचा विषय आला कुकुरचा विषय आला आणि त्या ठिकाणी विषय आदोष स्टॉप झाला. वेळ संपली ना वेळ संपली विषय थांबला आणि थांबल्या गेल्यानंतर कीर्तन संपलं जयविजय झालं आणि आत्मा जाण्याकरता निघालो. एका माणसाने पकडला मला जाते कुठे इकडे या. मला काय झालं अहो म्हटलं त्या तीन स्त्रिया कोण नावं सांगितली नाहीत. म्हटलं मला माहिती कुठे नावं का तुम्हाला माहिती नाही मला माहिती होती पण कुठे इथे उभा आहे तोपर्यंत इथल्या बाजूला झालं चौकटी मधून की संपला विषय. म्हणे कोण कळलं ना पण तसे एक बुवा कळलं विण्याचा असं मी या ठिकाणी नामपर अभंग आहे नामाचं महत्व सांगणार आहे. मग या ठिकाणी नामपर अभंग का घेता अभंगची दुसरी होती पण मंडळी बघितली म्हटलं काहीतरी आपल्याला आपलं कीर्तन सांगायचं नाही कारण यांच्याकडे काय घेतलं पाहिजे आपल्याला लोकांना द्यायचं आहे. मग हे मंडळी मृदुंगारी आहेत गायनकारी आहेत हे चाळी जर बोलले तर आमची उद्या आपल्याला म्हणते चाली. म्हणून या ठिकाणी हा आमचा भगवान ब्रह्मा विठ्ठल आहे हा नवसाला पावणार आहे. भगवंत नवसा पावणार आहे हा कुठेही कमी पडणारा नाही. कारण महाभारती युद्धामध्ये 56 कोणते यादव एका साईडला होते आणि एकटा भगवंत एक साईडला आणि अशा अवस्थेमध्ये असताना विजय कोण झाला पांडवांचा का करून झाला नाही झाला पांडवांचा विजय भारत झाला. म्हणजे या ठिकाणी देव कुठं आहे आमच्या बाजूने आहे. उद्या तर पाण्याविषयी येणार आहे ते त्यांना पण माहिती आहे ना. कारण काय बाजूला असा विषय असतो ना देव करतो हा चालण्यासाठी असतो. कोणतीही गोष्ट देव करतो हा चालण्यासाठी करतो. आज आम्ही इथे उभे आहोत हे देवानेच केलं आहे. ज्याने मार्ग दाखवला मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तसे बचिंद्र आणि गोरक्ष शिष्य होते काही तानावडी झाली पण त्यांच्या भेटी झाल्या. तसंच या ठिकाणी आम्ही देखील होतो मार्ग दाखवला कोणी प्रकाश हरिभक्त करा त्यांनी मार्ग दाखवला पण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवला. माझी पाठ पण माझा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून काही निमित्ताला ते दूर झाले आणि या ठिकाणी उभारण्याची संधी आम्हाला मिळाली. विठ्ठल हा आमचा नाटकी देव आहे या नवसाला पावणार आहे. वेळ तशी आली महाराजला पुष्कळ प्रयत्न केला आहो तुम्ही कीर्तनाला या जय आम्ही येणार नाही का तुमच्यावर द्यायला बोलून दे कशाला बोलते परमात्मा मध्ये कशाला पाहिजे. आणि ज्या देवाचा शिक्का घालायला येत नाही त्याने सगळा अधिकार आहे. यारे यारे राहणे थोर यारे राहणा थोर
पण कोणी यायला तयार नाही. मी रात्री बोललो, गेल्या सकाळी पहाटे फक्त डांगे मामा हात पाडली 4-6 वाजता डांगे मामा अभिषेक करायला या. लोकांनी शंका काढली की देव काय दत्तूकडे एकटेच आहे काय. आमचा हा देव सर्वांचा आहे, आमचा देव सर्वांचा आहे. लोकांनी हा शंका काढल्यानंतर लोक म्हणते ह्या बोलायचा थारा द्यायचा नाही, जाऊ दे म्हणायचा. पण देव पण अडके. तेवढ्यामध्ये कोरोना आला. काय झालं? तेवढ्यामध्ये कोरोना आला. कुठे कुठे आला? पुऱ्या जगामध्ये आला ना. पण तोच कोरोना जर मुंबई पुण्यामध्ये रस्ता आला ना तर काय झालं असतं? आमच्या मुंबई आणि पुण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोहोचलं असतं. विठ्ठल मरण आठवड्यात चुकवता येणार. सकाळची एका महाराजांना फोन आला, माणूस काय झालंय, भजन झालंय का? हो. मग आम्ही येत नाही. म्हटलं काय झालंय? ना म्हटलं तुमच्याकडे मुंबईची मंडळी येणार आहे ना, मग आम्हाला कोरोना होईल. कशाला घाबरताय? जेवढे हा जीव दिला दान कशा दिला जीव? भगवंताचं गुण गाण काय करता. माऊलीची दीक्षा घेतली तुम्ही, मग कशाला मरणाला घाबरताय? याला सप्ताही मरणार काय बिघडणार आहे कोणाचं? भजन करता करता सध्या वैकुंठ कमाल करा ना. पण लोकांना तेच नेमकं नको आहे. कारण कलियुगामध्ये देवाला तोटा नाही भाजी होतो. कलियुगामध्ये देवाला तोटा नाही. जसे कोरोना आला पहिल्याची सेवा झाली आणि झाल्यानंतर दुसऱ्याशी म्हटलं हा दुसऱ्याशी बुवा इथं नको. पण आमचा देव काही कमी आहे का? ह्या देव म्हटलं ह्या बुवाला सोडणार नाही, ह्याच्याकडे सेवा करून घ्यायची आहे 3 दिवस. मी काय सेवा केली नाही, सद्गुरू दादाबाबांचा आशीर्वाद त्याने केले. विठ्ठल आणि अखंड कार्य पार झाल्यानंतर हा कोरोना अजून वाढत चालला आहे. काल देखील औषधी झाली, आम्हाला सप्ताह होते की नाही, पण निमित्ताला भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे आणि त्याने करून घेणार आहे. रात्री आपली सेवा झाली, आता होत आहे आणि संध्याकाळी देखील होणार आहे. कारण करणंही आपलं काम आहे. निमित्त भगवान परमात्मा उभा आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी नाम पण आवाज आहे, नामाचं महत्व सांगणार आहे. नाम केवढं आहे? माऊली हरिपाठ सांगताय, ज्ञानदेव फुसी मोठं नाव आहे. आपण सर्व मंडळी शुद्ध शिक्षण मंडळात. मी काही जास्त शिकलो नाही, मला व्याकरण काय येत नाही. नाम सर्वनाम सामान्य नाम सर्व माहिती आहे तुम्हाला. पण असे हे गगनाव कसे मोठे नाम आहेत, पण ते नाम तुम्ही आम्ही सर्व घेतो का नाही? मुखामध्ये आपल्या आले पाहिजे. आपल्या या ठिकाणी म्हटलंय, पण आपण काय ते घ्यायला तर नाही. संत बाबे टाळून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. ऐकते कोण? तुका म्हणे मेलो सांगता सांगता. आता म्हणजे बोहार रोज सांगते हे, कारण मी मगाशी बोलून गेले, मला आठवत नाही. 30 वर्षे आली या कार्यक्रमात, 30 वर्ष मी कीर्तन ऐकली, तेच सांगतो तुम्हाला.
त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथातला काही सांगितलं नाही, कारण पाठांतर अजिबात नाही. अभंग एक पण पाठ नाही, अभंग एक पाठ नाही, एक असला तर एक पुढचा पाठ. अशा अवस्थेमध्ये ज्या देवाचे नाम घ्यायचं आहे तो देव केवढा आहे? मोठा आहे का? वराचं झाड बघितलं आपण, झाड तर केवढं आहे, पृथ्वी केवढी आहे. कोणतेही कार्य आरंभ करत असताना आपण ते मंगल नाम पडत असतो. कारण ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्या देवाने देखील ह्या नामाचा जप केला. विठ्ठला आता काय काय लोक म्हणतात तो बोल कोणती देवाचं नाव घ्या, आम्ही कशाला घ्यायचं, आम्हाला काही घ्यायची गरज आहे का? पण तेव्हा देखील घ्यायला अधिकार लागतो भाग्यवंतांना. त्या देवाचे नाम घेण्याकरता तो देखील अधिकार पाहिजे. जसं आपण एखादी सौभाग्यवती आहे आणि तिने एकदा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं की नवऱ्याचं नाव घ्यायचं, तिला अधिकार प्राप्त होत नाही. किती नाव तुम्ही लोक घ्यायची नाव, तुम्ही लोक नाव घ्यायची, आता काय नाव घ्यायची गरज नाही. आता डायरेक्ट नावाने सल्ला, कारण हे कलियुग आहे. कलियुग, कॅम्प्युटर युग, आधुनिक युग आणि प्रेम युग. या कलियुगामध्ये दुष्काळ पडलाय. कोणता पडलाय दुष्काळ? दुष्काळ पडलाय कोणता? शेतीवरती का? शेती दुष्काळ नाही. आपल्याकडे मेन म्हणजे कपड्याचा दुष्काळ पडलाय. कपडा का? कपड्याचा दुष्काळ पडलाय. शहरामध्ये फिरा, माहिती पडेल. पुरुष कोणता, स्त्री कोणती ओळखता येत नाही. आपली धर्म संस्कृती बिघडत चालली आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. जर दुर्लक्ष केला तर पुढे काय अवस्था होईल हे सांगता येणार नाही. विठ्ठल पती पत्नीच्या एकामेकांचे नाव घ्यायची आणि त्यावेळेस पत्नीची छाती फुगून यायची की नाही. आता डायरेक्ट लग्न झालं की नावाने हात मारा सुरुवात. आता लोक म्हणतात, मी काय ग्रंथावर नाही पण ग्रंथावर सांगितलं आहे, जर पतीने आपल्या नावाने उच्चार केला काय अवस्था होईल हे पाहायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचा. विठ्ठल माता माऊली जात्यावर वळगायच्या सकाळी आणि आपलं भणाभण नाव घ्यायच्या. त्या शेखर माऊलीने नाव देण्यास सुरुवात केली. वाटेच्या वाट सूर्या पाहतो काय पाहतोस खेड्याला, सोन्याचा कुलूप माझ्या बंधुवाच्या वाड्याला. लोकांचं सांगतोय. आता लोकांनी विचार केला सोन्याचं कुलूप याच्या भावाच्या घराला म्हणजे काय केवढा भाव श्रीमंत असेल. आता ते डांगे मामा म्हटले जाऊन तर बघूया त्या गावाला, आणि त्या गावाला डांगे मामाचे गेले. म्हटलं अहो त्या महाराजांनी वर्णन केलं आहे त्या बाईच्या हातच्या भावाचं म्हटलं हात घर आहे, मग आता कुलूप लोकांनाच आहे. म्हटलं तिने वर्णन केले काय सोन्याचं कुलूप माझ्या बंधवाच्या वाड्याला. म्हटलं हे कसं काय? म्हटलं ते खरं आहे. म्हटलं काय झालं? म्हटलं याने सोन्या सावकारचा कर्ज काढलाय आणि त्या सावकारने येऊन या ठिकाणी कुलूप लावला. विठ्ठल या ठिकाणी ज्या देवाचं नाम घ्यायचं आहे मग तो देव केवळ मोठा आहे. नाम तर कधी गगनापेक्षा मोठा आहे. कोणतीही व्यक्तीला महत्व नाही भाग्यवंतांनो, त्या व्यक्तीला महत्व नाही. आता बघा या ठिकाणी आपले मृदुंगपुचारी आहेत मांडे महाराज, त्यांच्या व्यक्तीला महत्व आहे का? नावाला महत्व आहे भाग्यवंतांनो. महत्व नावाला आहे, नावाला महत्व आहे. आपण गावचे सरपंच बघा, सभापती बघा किंवा आमदार बघा, फोन लावतो आपण जाऊन सांगतो आमदारने सांगितलंय, काम होतं की नाही? मग या ठिकाणी आमच्या देवाचं नाव घ्या ना, काम व्हायला कमतरता होणार आहे. होणार काम तुमचं काय कमी आहे? कारण साक्षात आम्हाला अनुभव या ठिकाणी आला आहे. हा आमचा देव नवशी आहे. हा देव नवशी आहे. 15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो, 15 वर्षापूर्वी आम्ही लहान होतो आणि या वर्षामध्ये आधी 10 वाजता आमची काही मंडळी या ठिकाणी आली आणि आल्यानंतर आमचे शिवराम दादा होते आणि त्यावेळेस असा प्रसंग होता की उद्या त्याला अटक होणार आहे, उद्या त्याला अटक होणार आहे. आणि शिवराम दादा 11 वाजता देवासमोर आले. आल्यानंतर देवाला सांगितलंय की हा जो प्रसंग आहे हा प्रसंग दूर केला तर तुला 5,000 तोरण मांडील. खरोखर भाग्यवंतनो आणि तो नवस आमच्या पांडुरंगाने जिंकला भाग्यवंतनो.
आज त्याला 20 वर्ष होऊन गेली. काय कमी आहे का आमचा देव? हा आमचा देव सर्व देवाचा बाप आहे असं कोण मी म्हणत नाही, संतांवर नाही. बळीया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव. तर आपल्या धर्मामध्ये अनेक देव निर्माण झाली. अनेक देवत असली तर त्या देवताचं ह्या देवापुढे काही चालणार नाही. विठ्ठल मग आणल्या साधकाने तुकोबाला प्रश्न केला, तुकोबा हिंदू धर्मामध्ये अनेक देवता आहेत, मग ते देवत तुला आवडत नाही का? म्हटलं मुळीच आवडत नाही. ते देवता मुळीच आवडत नाही. मग फक्त आम्हाला एकच देवता आवडतं, कोण? तो भगवान परमात्मा. आणि त्या देवा व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही देवाचे नाव घेणार नाही. कारण अनेक देवाच्या भानगडी पडलो तर आमची फजिती याशिवाय राहणार नाही. कारण एक तत्व नाम धरी म्हणा हरी करुणा येई तुझी. कारण आपण कोणत्याही एका देवाची भक्ती केली ना तो देव लवकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मग या ठिकाणी दोन भक्त आहेत, एक हिंदू आहे एक मुसलमान आहेत. आणि दोनही भक्त समुद्रामध्ये गेले आहेत आणि समुद्रामध्ये नौकेतून बाहेर पडले आहेत आणि आता पाण्यामध्ये डुबकत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये आपला हिंदू धर्म आहे. त्या हिंदूच्या भक्ताने देवाला हाक मारण्यास सुरुवात केली. देवाला हाक मारण्यास सुरुवात केली. अनेकांची नावं घेतली. गणपती बाप्पाला हाक मारली. गणपती बाप्पाला काठावरती ते देखील नाचायला लागले. गणपती बाप्पाले काठावरती नाचतायत. असं भक्त म्हणतोय देवा रे मी तुला बोलले कसे करता मला सोडून करतात. म्हटलं हे मान्य आहे मला, पण भाद्रपद चतुर्थीला काय अवस्था होती? ज्यावेळेस मी पाण्यात डुबत होतो तेव्हा तुम्ही ढोल तासाला नाचताय ना काठावरती. गणपती बाप्पा पुढे गेले नाही. मग त्या ठिकाणी आमचा मुस्लिम भक्त आहे तर एकच आल्याचा सुरू धावा केला आणि तो त्या ठिकाणी धावत आला. मग तुम्ही कोणतेही गुरु करा शिष्य करा त्यामध्ये वाद नाही. आपला खेळला जायचं आहे. रिक्षांचा टॅक्सींचा सायकलीचा मुका कुठे खेळला आहे. मुतांचा अनेक पंथ आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. कोणत्याही संप्रदाय असा पण आपल्याला जायचं कुठे मुक्काम भगवंत जगाकडे. अनुभवाला सांगतोय अनुभव आले अंगा तिला जगात येत असेल. कारण जरी मान दुसरी असली तर घालण्याचा कोणतरी अधिकार व्यक्ती लागते. आणि अशी व्यक्ती लागताना आमची ती अवस्था आली. आम्ही या संप्रदायामध्ये गेलो आणि त्या संप्रदायाची सेवा केली. लोक म्हणले ह्या मुलाला धारा या संप्रदायाचा नाही. म्हटलं काय झालं? म्हटलं महागती दुसरीकडे आली इकडे आता का तुम्ही कशाला? आता म्हणते हे सर्व उकरून लागले. 10 वर्ष सेवा केली पांडुरंगाची आणि असा प्रसंग आला की ह्याला कीर्तनाचा भाग टाळायची का? तर माल दुसरीकडे येते आणि दादांच्या बरोबर जातोय. पण ज्या ठिकाणी मला सांगलं यारी थोडं या ती भरतीणार या ठिकाणी सगळे अधिकार आहेत. शेवटी तो प्रसंग दादांसमोर जाऊन मांडला. त्याला काय करू? म्हटलं काय करायचं नाही. म्हटलं काय झालंय? म्हटलं काय झालं नाही, फक्त नाम घेतो दुसरीकडं आणि शेवटमध्ये संप्रदाय माऊलींच्या एवढंच आहे ना. म्हटलं काय झालं? फरक पडतोय. संप्रदाय किती असू द्या काही फरक नाही. सप्ताह कुठलाही असू द्या फक्त बापाचं नाव बदलू नका ना. काय म्हणताय? बापाचं नाव बदलू नका. म्हटलं हेच नेमकं आम्हाला काही कळलं नाही ना. कारण प्रसंग आला सत्यनारायणची महापूजा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह हंडो छापला गेलं. पूजा राहिली बाजूला. म्हटलं असं महाराज का झालं? नाही पूजा तुमची आहे, हा सप्ताह आमचा संप्रदायाचा आहे. कुठल्या? मोरी माऊली. आम्हाला तेवढं ज्ञान नाही. काय करावं? पण आईकडे जाण्याचा मुलाला अधिकार आहे. आपला मूळ कसाही असू द्या त्या मुलाचा आई स्वीकार कशा राहत नाही. आईकडे धाव मारली. आईने सांगितलं जा माझ्या अंगणामध्ये कुणी पण नाचावं, फक्त बापाचं नाव बदलू नका. संप्रदाय अनेक असतील त्यामध्ये काही भेद नाही, पण जो संप्रदाय आपण मोज झालाय तो संप्रदाय शेवटपर्यंत टिकवा हाच तुम्हाला आशीर्वाद. विठ्ठल साधकाने तुकोबाला प्रश्न केला. तुकोबाजी म्हणताय आम्हाला अनेक देवता आवडत नाही.
नाही. पण तुम्हाला हा विठोबा आवडतो का? मोठा विठोबा आवडतो. ह्या विठोबाने अनेक आमची कामं केली आहेत. त्या विठोबानं आमची अनेक कामं केली म्हणून तो आम्हाला आवडतो. ह्या देवाच्या व्यतिरिक्त कुठल्याच देवाचं नाव मी घेणार नाही. त्या अभंगाचा प्रथम चरण. एक नाही आता, कारण नाम फार मोठा आहे. कोणाची बोलू गेलो पण ह्या नामाची एवढी शक्ती आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्याम. कारण देवाच्या नामाचा महिमा देवाला देखील कळल्या नाही. कारण नामाचा महिमा एवढा मोठा आहे. नामेची तारी रे कोट्याने ये मोठी, नामे हे वैकुंठी बैसविले. खरं हे नामाने जगत निर्माण झालं बघा. आणि या ठिकाणी आपण रावणाच्या विषयी सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राची महाराजांची चर्चा चालू होती, रावण कोण आहे. पण काय महाराज, रावण कोण आहे कसा आहे, कारण जावे त्याची औषध तेव्हा कळे ना. तर काय लोक म्हणतात हे टोपीवाला आहेत ना हे, पण ज्यावेळेस तुम्ही गळ्यामध्ये माळ घालाल आणि टोपी घालून फिरा तेव्हा कळेल काय सुख आहे ते. विठ्ठला प्रभुराम त्यांना माहिती होतं की वांद्राने सागरावरती दगड टाकून राघवे सागरात उंची पाषाण तारिले की माझ्या वांद्राने राम नामाने पाषाण टाकून पूल तयार केला. माहिती पडे रामाला. राम म्हटलं जर एवढाच पूल तयार झाला पण सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती प्रभू रामचंद्र कुठे गेले, समुद्राच्या काठावरती गेले. आणि समुद्राच्या काठावर गेल्यानंतर आजूबाजूला कोण नाही पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक छोटा दगड घेतला आणि तो समुद्रात टाकला. तलावरती ना नाही वाटलं तो दगड समुद्रात तळावर गेला आणि त्याला गेल्यानंतर आजूबाजूला पूर्ण दुसरा दगड तोही टाकला. दुसराही तळला गेला आहे. दगड पुन्हा तिसरा गेला आणि टाकणार तेवढ्यामध्ये पाठीमागे मारून नाही होती. मारुद्रा केव्हा आला म्हटलं देवा, ज्या वेळेस पहिला दगड टाकला त्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो. म्हटलं देवा तुम्हाला ते करणार नाही. म्हटलं काय झालं. म्हटलं दगड रामाने चालले नाही
राम नामाने तरले, रामाने आयत तरली नाही, राम नामाने तरली. तुझ्या नामाचा महिमा देवाच्या नामाचा महिमा देवाला नाही, कारण हे वादळ आणि पाषाण चालले पाण्यावरती. ही बातमी कुठे गेली? लंकेमध्ये गेली. ही बातमी लंकेमध्ये राक्षसाला समजली आणि ते घाबरले, आपला घर नाही. पण एवढे छोटे वानर आणि दगड पाण्यावर तरले गेले, का आपल्या होणार अवस्था? लोकांना मग कशी वाटत होतं, एवढं छोटं बुवा मोठे कलाकार कसं काय होणार? पण त्या ठिकाणी आता राक्षसवाडीने घाबरले आहे. रावणाला समजलं, नंतर हे घाबरले तर आपण युद्धामध्ये हारले जाऊ. रावणाने सांगितलं, काय घाबरतो का नाही? म्हणजे काय झालं? म्हटलं मी तिकडे पाण्यावर दगड करतो ना. कोणी सांगितलं? रावणाने. म्हटलं चला समुद्र काठावरती, आणि सर्व राक्षस मंडळी समुद्राच्या काठावर गेली आहे. आणि त्यानंतर 10-20 राक्षस मोठे जमा झाले आणि भला मोठा दगड घेऊन आले भाग्यवंतांनो. काय भला मोठा दगड आणला आणि तो दगड समुद्रामध्ये सोडला. तर आहे की नाही? तर ना तरला दगड भाग्यवंतांनो. तो दगड समुद्रामध्ये सोडला. कधी त्या ठिकाणी रावण गेला आणि काय शपथ होती, जर बोलला असता रामात शपथ आहे तुला. आणि तो बागेचा दगड तरला गेला. 10-20 राक्षसावरती बसले. बसल्यानंतर तो दगड तरंगतोय. आता म्हणतो आता काय भिण्याचे कारण नाही, आता आम्ही तरलो, आता आपल्या भिण्याचे कारण नाही. आता अर्धा किती झाला ना. विठ्ठल या ठिकाणी ही बातमी संपूर्ण लंकेमध्ये पसरली. बातमी सर्व लंकेत गेली की रावणाने दगड पाण्यावर तारले. आता ही बातमी कुठे आली? मंदोदरीच्या कानावर आली. रावणाची पत्नी मंदोदरी कुठे अजून पण ऐकलं होतं रामाने दगड तारले, पण रावणाने दगड तारलं काय? आगळीक प्रश्न आहे मोठा. आणि रात्री एकादशी वेळ आहे आणि एकादशीच्या वेळेमध्ये रावण मंदोदरी एकाच आले आहेत. आणि आल्यानंतर विचारलं, अहो ऐकत का? म्हटलं काय झालं? मी ऐकते ते खरं आहे का? म्हटलं काय ऐकत तुम्ही? म्हटलं तुम्ही पाण्यावर दगड तरले का? तारलात का? पण हो. म्हटलं मला हे पटत नाही, मला हे पटत नाही. म्हटलं पटलं, दगड पाण्यात तरलाय तर झोप गप. पण ती काय तशी झोपणार आहे का? कारण श्री अट्ट बाळाश्री राजा ते फार कठीण आहे. ते आपल्याला बघायचं नाही. आता आपला हट्ट पाठीमागं बघायचं आहे. खांदी बाहेर पोटी हो. म्हटलं तसं मी तुला झोपून देईल का? म्हटलं काय झालं? म्हटलं दगड चालला ना बस, आता पुढे काय बोलू नको. तरी ते मंदोरी ऐकाय तर नाही. म्हटलं खरं काय ते सांगा. म्हटलं खरं सांगतो. शेवटी बायकांना खरं बोलावं लागतं. आणि अशा अवस्थेमध्ये जर का सांगतो खरं बोलतोय, पण सांगतो हे कोणाला सांगू नकोस. पण सकाळी जाणार की वरती गेली हे तुला पण सांगते, दुसरी कोणाला सांगू कोण? ती तिसरे सांगणार तुला पण सांगते. संपूर्ण गावावर खबर गेली. आणि अशा अवस्थेमध्ये म्हटलं खरं आहे दगड तरला. म्हटलं काय करत तुम्ही? म्हटलं दगड मी तरला नाही, राम नामान तरला. म्हणजे त्या दगडाला रामान शपथ होती आणि त्यामुळे तो दगड तरला गेला. आणि आपल्याचा धीर जो खचला होता त्या धीरावरती आले. म्हणून राम नामाचा महिमा फार मोठा आहे. तुम्हा आम्हाला काय देवाधिकार नाही, तुम्हा आम्हाला काय करणार? आणि तो नाम आपल्या मुखामध्ये येण्याकरता आनंद नामाची पुण्याही असावी लागते. भाग्यांचा आनंद नामाची पुण्याही असावी लागते. आता या गावामध्ये या पंचायतीमध्ये अनेक लोक आहेत, पण सर्वांच्या मनामध्ये येतात का? सर्वच कीर्तनकार होतात का? सर्वच गुरुचार्य गवळी होतात का? कोणत्याही कामं वाढले आहेत ना? सर्व जर महाराज झाले कीर्तन ऐकायचं कुणी? सर्व जर वाणीमध्ये बोलके झाले तर न्याय द्यायचा कुणाला आहे ना? सर्वच गावामध्ये जर आग लावा निघाले तर कसं व्हायचं? कारण गावात मोठा पेटला आता
यामध्ये वनवा पेटलाय, पण ह्या वनवेस चमोरची जागा कुठं आहे? नामामध्ये आहे. कारण हा गाव पूर्ण वनव्याने पेटून गेला आहे. कुठलं गाव? चिंचोली गावावर पाहिपाळ शरीराच्या गावात हा शिरूपी गावामध्ये ते साधन आहेत ना, उंदीर. साधन उंदीर या शरीरामध्ये घुसले आहेत. त्यांनी या गावाचं वाटलं केलंय. पार्ट्या पडल्या गाव वाडी वाडी बनवले. कोळी मूर्तिकेचे मंदिर आत 6 गण उंदीर गुंपा करती पोखर यांचा नका करू अंगीकार का. त्याचा अंगीकार करू नका. आणि त्यामुळे आपल्या गावाचा वटवा आहे. म्हणजे 6 जण थांबत असेल तर भगवंतचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर त्याला त्या ठिकाणी दाबून ठेवा आणि तो नाम मुखामध्ये आल्याकरता आनंदरामाची पुण्य असं लागते. या ठिकाणी जे आलेले साधक आहेत, ते आलेल्या साधकाने लोकांना प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणताय खरंय त्या विठोबाचं नाव घ्यायचं आम्ही घेऊ, पण त्या ठिकाणी अनेक मार्ग आहेत. मग ते मार्ग आम्हाला अवघड आहे. मग ते अपंगाचं दुसरं प्रमाण सुख मनुष्य ज्या ठिकाणी वर्षाला पाणी आणतोय त्याने नियम करणं सोपं आहे का? नाही का? पण त्या साधू संतांनी ओळखलं की हा सामान्य जीवाला हे करणं अवघड आहे. तर आमच्यापैकी या पूर्वांनी ओळखलं की आमची लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून त्या देवाला आणलं. मग या ठिकाणी संतांनी ओळखलं की देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग असले पण ते मार्ग मोडून काढले. ते विषय आपल्याला पाहायचं नाही. ते विषय फार मोठे अवघड आहे. आणि या ठिकाणी भक्ती हा राजमार्ग त्या ठिकाणी शोधून काढला. भक्ती हा राजमार्ग शोधून काढल्यानंतर ते आलेल्या साधकांनी त्या तुकोबाला विचारलं होती, म्हणताय भक्ती आम्ही करू पण त्याचे साधन काय? तू वापरलं ते अभंगाचं तिसरं प्रमाण.
आलेला सांगता तुम्हाला सांगितलं भावरे या ठिकाणी काय कर लावणे मृदुंग श्रुतिताल घोष शिव ब्रह्मण अनेक प्रकार आहेत तर रसाचे देखील अनेक प्रकार आहेत पण माझा देखील अभ्यास कमी आहे पण या ठिकाणी जो ब्रह्मरस आहे ब्रह्मरस घेऊन बघा जेणे पिढा वारेल या ठिकाणी ब्रह्मरस आहे हा ब्रह्मरस तुम्ही आम्ही सेवन करा आणि जर का ब्रह्मरस सेवन केला तर अशी टोपले घालायची गरज नाही कोण येईल का असे आमच्या तुकोबाने तेव्हा सांगून ठेवलंय प्रत्येक नाव विठोबाचे त्या ब्रह्मरस सेवन या मनाने केलंय तो ब्रह्मरस सेवन केला की अंगामध्ये काय मस्ती येते यालाच माहिती आहे संध्याकाळी हरिपाठाला या माहिती पडेल तुम्हाला हरिपाठ आल्यानंतर माहिती पडेल आपल्या जात नाही वाटत ती मस्ती आम्हाला झोळा मंदिरमध्ये आली होती त्या ठिकाणी लोक म्हणतात हे बुवा कामात नाही गेला आता काय उपयोग नाही यांचा पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा पाठल्या असल्यानंतर हा जो आनंद हा वेगळा आहे ते लोक पडतात रस्त्यावरती किती आनंद रस्त्यावरती जे सेवन करतात ते पडतात तो आनंद वेगळा आहे पण हा जो आनंद आहे सुख घडवणारी तुम्ही स्वरूप म्हणा मी तीच म्हणतोय हा कारण काही लोकांना गोडी गाडी म्हणजे ना मग या ठिकाणी जो ब्रह्मच आहे सेवन करू मला तुम्ही सांगता आम्हाला सर्व पटलं पण या ती मुख्य साडे सांगितलं लावणी म्हणून घोष ते पण आम्ही करू पण आमच्याकडे अनेक पाप घडले त्याचे काय तुकोबाने सांगितलं बाबा रे तुम्ही संसार जीवात संसार जीव असू दे की कामामध्ये काम काही म्हणा बाबा रे तुम्ही पाप केली म्हणताय पण वाड्या कोणी पाप केली तोडते नाही गेली ना तेवढी पाप आपण केली नाही आणि कामना देखील नाही पण अनेक जरी पापाचे पापाचे अनेक प्रकार आहेत पण अनेक जरी पातळी असतात तर ह्या नामापुढे ते शुल्लक आहेत अभंगाच्या शेवटचे प्रमाण पापाचे अनेक प्रकार आहेत काही वाचिक असे अनेक प्रकार आहेत ते आता पाप राहत झालेला आता या ठिकाणी जगाचा बाप कोण आहे बाहेर पाप झालेला राहू द्या कारण त्या जगाच्या बापाला हात मारल्याशिवाय पाप दूर होणार ठीक आहे आता मला मारा आले बघ आज कुत्रा का गप्प वाटलाय कारण कुठल्याही गावामध्ये आम्ही जर प्रवेश केला तर स्वागत काय असतात गावची ती मंडळी पुढे असं स्वागत रबवांच्या आणि आज मला आल्यानंतर कुत्रा काही गप्प असला त्या ठिकाणी हाय सूज करायला तयार नाही म्हटलं गप्प असेल तर काय सोबत मालक आहे ना सोबत मालक हात मारली करायला का मग असं या ठिकाणी बाहेर गेल्यानंतर तो कुत्रा भुक्कत अंगावरती आला आणि आल्यानंतर काय अवस्था आली आम्ही घाबरल्यानंतर सदरच्या ब्राह्मणांनी सांगितलं हो महाराज काय घाबरले असेल ना म्हणजे काय झालं आता धोडून हात मारा त्यांचा पण कुत्रा आहे ना आणि खरोखर त्या धोडून मारायला हात मारली आणि कुत्रा उठलं पण जर किती पाप आपल्या घडली असली तरी पण जगाची बापा हात मारा ना
तो आहे तर काय कमी आहे कुठे बाबा राहतील त्याचं नाव घ्यायचा बोलून गेलो आहे आपल्याला भोजनाची वेळ झाली आहे आणि या ठिकाणी मदपाबर आहे काय थोडं बोलणं पायाची या उक्ती अनुसार तुम्हाला सर्वांनी आज्ञा मिळवा होतो या सर्व मंडळी सामावून घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे कारण जो मनुष्य बोलतो तो चुकतो आणि चुकल्यानंतर जोपर्यंत चुकी आपली कबूल करत नाही तो माणूस म्हणून नाही कारण लोक म्हणतात त्याने हात जोडले यामध्ये त्याला किती महत्व आहे कारण याचे जे दोन हात आहेत ते काय करतात आपल्याला कळलं का जोपर्यंत हे दोन्ही हात एकत्र येत नाही तोपर्यंत आपण नम्र होत नाही म्हणून या ठिकाणी अभंग फार मोठा होता अभंग आपण बोललो नाही कारण ह्या बोलण्याच्या चरित्रामध्ये असा विषय गेला आहे म्हणून बोलण्याच्या लोकातून जे काही वेगवेगळे शब्द असतील हा माझ्या वाणीचा दोष आहे माझ्या बुद्धीचा दोष आहे चांगला असेल हा माझ्या सद्गुरूचा प्रसार आहे ज्याने मार्ग दाखवला मार्ग दाखवणे गेले आधी ज्याने मार्ग दाखवला एक एक व्यक्ती निघून जात आहे मी हमेशा सांगतो कार्यवरती किती असे सांगतो जे जुनी लोक लंगोटी होती ती न्याय त्यांच्याकडे होती आता आम्ही बरोबर घातले तर त्यांच्या चिंध्या झाल्या आम्ही सर्व बोलतो आलो गावागावामध्ये वाडीमध्ये चिंध्या झाल्या आहेत जोपर्यंत जुनी होती लोक त्याकडे न्याय नीती होती मुश्किल माझ्या दरम्यान येतील पण तशी येणार नाही म्हणून असो हा जो भगवान प्रमाणे आविष्कार आहे आमच्या पूर्वजांनी बाहुलीने जो आमच्याकडे सोबवले कामगिरी आहे ते भगवंता जे काळाची वेगळी सांगतो या सत्कर्मी विद्वानो मुदात परस्पर हो मैत्रीवांचे आणि आमच्याकडे जी मंडळ आहे त्यांच्या बाबतीत कोणताही विकल्प येऊन देऊ नकोस कारण विकल्प हा फार मोठा वाईट आहे विकल्प फार मोठा वाईट गोष्ट आहे ज्यावेळेस रामाला पाहिजे आपण सगळी कथा पाहिली आहे राम गादीवर बसणार होता आणि तेवढ्यामध्ये विकल्प कुठे आला झाडाच्या वेळीवरती आला पुढे काळा करून गेली आणि तिच्या शरीरात प्रवेश करून विकल्पाने आपलं काम केलं तसं भगवंता या ठिकाणी विकल्प निर्माण करू नकोस जरी झालं असेल तरी त्याचा गोड करून घे अमृत करून घे कारण आज 30 वर्ष या ठिकाणी नामचिंतन चाललंय ह्या नामचिंतनामध्ये कोणतेही पाप घडलं असेल तर ते पाप नष्ट करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी मी फार बोलत आहे म्हणून या सर्व मंडळींनी आज मांढरे महाराज या ठिकाणी आले मला वाटलं होतं येते पण वचन मोडी बोलले ते 2 वर्षापूर्वी वस्ती आले होते आमच्याकडे आणि त्या दिवशी आमची लग्नाची घाई होती त्या दिवशी वस्तीला होते 2 जरी गप्पा मारल्या आता ते मला बाबा म्हणतात काय कळत नाही कसं काय म्हणतात ते कारण आम्ही लहान मंडळी आहोत पण संतांचा अधिकार तो अधिकार आहे रात्री आपण म्हणतो ना अवकाशी संसार सुखाचा कडे संसार सुखाचा केव्हा होतो संसार तुम्ही आमची सर्व वेगळी मंडळी आहात तर काही मंडळी संसार केला नसेल तो भाग वेगळा आहे पण संसार सुखाचा केव्हा होतो
पती पत्नी जोपर्यंत नाते संपत नाही आणि एकामेकाला आवजाव करत नाही तोपर्यंत संसार सुखाचा होत नाही. आता आवजाव विषय सोडून विषय जाऊ द्या. म्हणून त्या ठिकाणी महाराज आले. मला वाटलं होतं की आपण तर कमतरता होते पण महाराजांना म्हटलो त्या महाराजांनी तिथे येणार सकाळच या कारण तुमची संगत आम्हाला घडली की लोक म्हणतील काय हो दत्तराव मोहोळचे केंद्रामध्ये जेवण बनवलं होते निकम वा गायला होते म्हणजे केवढा अधिकार नाही महाराज. हा आमचा मोठेपण नाही हा त्यांचा मोठेपण आहे. आज त्यांनी या ठिकाणी सांगितलं ही भगवत घेऊन जा मग आम्हाला खात्री होती आता ती येणार मध्ये येणार भगवत दिली ना म्हणजे ते आता गेले लावणार नाही कारण काही महाराज सकाळी सांगितलं आम्ही आधी येत नाही पण ते महाराज येणार अशी खात्री होती. रात्री प्रकाश बरोबर बोललो महाराज फाट्यावरती येतील म्हटलं गावी त्यांच्या आले पण गाव कुठलं ते गाव माहिती नव्हतं. असो त्यांनी देखील येऊन या ठिकाणी आम्हाला उपकृत केल्याबद्दल त्याचे एक आभार मानतो. आणि तुमच्या कृष्ण महाराज शेजारी आपले आहेत कृष्ण महाराज शेजारी आहेत पण ते देखील ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस फक्त फोन करायची गरज की आले धावून काय सांगावं कारण शुद्ध पिठापोटी भले रसाला घुमवती ते देखील मांढरे महाराज अशी मंडळी तयार नसताना आज या ठिकाणी आली आणि आम्हाला सांभाळून घेतो ज्याबद्दल त्यांचे देखील आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत. कारण सर्वच लोक सांभाळून घेत नाही कारण आता काल महाराजांचा एक शब्द ऐकला की बुवाळ माझ्यात गवत नाही हा त्या सांभाळतो त्या सांभाळायचा अशी वाट होत पण अशा वेळेला अशी मंडळी आली आणि त्यांच्या सहयोगाने हा कीर्तनाचा कार्यक्रम जेव्हा घडून आला याबद्दल मी तुमच्या सर्वांनी चरणावर मस्तक होतो. आणि ज्या ठिकाणी आमच्या वाडीतील काही मंडळी निघून गेली मागे टाकून निघून गेले मला सांगितलं ज्याने 18 वर्षे का 20 वर्षे या देवाची सेवा केली ते देखील निघून गेले आज आपण देखील जाणार आहोत पण ही परंपरा चंद्रसूर्य असेपर्यंत टिकून राहणार आहे. ही परंपरा चंद्रसूर्य असेपर्यंत टिकणार आहे आणि ती टिकवण्याची बुद्धी आमच्या मुलाबाळांच्या देव भगवंताने या मुलाला पण यायला लागलाय पर्यंत मग आपण बिघडला तर बिघडला कोरोना बिघडवली लोक म्हणतात एक तर बायको गेली कोरोना पण बिघडवली त्या जाऊन चाल कुटायला काय फायदा यामध्ये काय फायदा मला काय फायदा पण तो फायदा तुम्हाला कळणार नाही बघा. आता हे मधुचारी आहेत लोक म्हणतात काय कृष्ण महाराज पण ह्यात जे काय आहे ना ज्यावेळेस समजून सावासामध्ये चालू या त्यावेळेस कळेल किती मान आहे किती अपमान आहे तो. लोक म्हणतात काय वाजून का खोटं मला माहिती होतं कोणती पण आम्ही मांढरे वाजवली कशी काय आली होती नाही 2-3 वर्ष त्यांच्या आजोबांनी ह्या पोरं यायला लागले स्वतःची पोरं बिघडवली आणि आमच्या पोरं सांगते शिकायचं तिकडं कशाला पप्पाच वापरायला काय महत्व आहे ते केव्हा कळेल. मनुष्य जिवंत आहे त्याची किंमत कळत नाही देश निघून जाय त्याची किंमत कळते. म्हणून असं या ठिकाणी सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडत आहे. तुमचे फार मोठे उपकार आहेत म्हणून झालेली सेवा सद्गुरू मोरेवळ चरणी तुमच्या सर्व संतांचे आम्ही अर्पण करूया. अखिल विश्वाचा आहे त्याच्या जनावर ठेवूया ज्याने ज्यांचा अधिकार आहे त्याचे भजन होईल शेवटी चाल होईल इथे चालू ज्ञानेश्वर
Ah
Thank you.